कांदा उत्पादकांचं वांदं थांबता थांबेना असं चित्र जे आहे तर कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. कारण की हवामान विभागाने पावसाचा आणि गारपिटीचा इशारा दिलेला आहे आणि त्यानुसार या ठिकाणी आपण पाहू शकतायत का आकाशामध्ये ढगांनी गर्दी केलेली आहेत आणि आता कुठेतरी पावसाचं वातावरण तयार होत असल्याकारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे. कारण की शेतामध्ये काढून ठेवलेला कांदा जो आहे तर तो व्यवस्थित झाकून ठेवण्याची लगबग जी आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की पोटच्या पोराप्रमाणे हा कांदा जो आहे तर तो याचं पीक तयार केलेलं आहे. साधारण क्विंटलला 1500 रुपयांच्या जवळपास कुठेतरी खर्च येतो आणि आज रोजी बाजारामध्ये जर बघितलं तर कांद्याला या ठिकाणी 1200 ते 1300 रुपये इतका सरासरी दर मिळत आहेत. मात्र 1 एप्रिलनंतर 20% जे तर कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला होता. त्यानुसार कांद्याला 2 रुपये वाढतील आणि आपल्या कांद्याचा झालेला खर्च जो आहे तर तो भरून निघेल ह्या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा जो आहे तर तो सुरक्षित झाकून ठेवण्याची लगबग जी आहे तर ती लासलगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील परिसरामध्ये अशाच पद्धतीने पाहायला मिळत आहेत. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.